त्याच्यामध्ये स्वच्छ मेथी निवडून धुवून हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, अद्रक लसणची पेस्ट असं सगळं मिक्स करून हा उंडा भिजवला. इथे पराठा छान गोल लाटलेला आहे आणि इथे असा हा खमंगपणे भाजलेला आहे. ह्या मेथीच्या पराठ्यासोबत बघू शकता तुम्ही असं खमंग लाल चटूक भाजून घ्यायचं आहे. थोडंसं हवं तसं तेल लावायचं म्हणजे त्याच्यातला खमंगपणा अजून वाढतो. हा झाला आपला मेथीचा पराठा तयार. त्यासोबत पुदिना आणि डाळव्याची पुदिना, डाळवं, खोबरं, तीळ आणि दही, कोथिंबीर, हिरवी मिरची असं सगळं मिक्सरमधून काढून चटणी तयार केली आहे आणि जिऱ्याची फोडणी त्याच्यावर दिलेली आहे आपण.